केंद्र सरकारचा म्हणजे ईडीचा सीबीआयचा पूर्ण विरोध आहे की अरविंद केजरीवालांना अंतरिम जामीन देऊ नये म्हणून। अरविंद केजरीवालांच्या अंतरिम जामिनीवर आज सुप्रीम कोर्टाचा फैसला अपेक्षित होता 2:30 वाजता, पण अजून आर्ग्युमेंट पूर्ण न झाल्यामुळं आणि आज दुसरे स्पेशल बेंच असल्यामुळं आता तो बेंच खंडपीठ राईज झालेला आहे आणि हे मॅटर परत परवा ऐकलं जाईल आणि परवाच आपल्याला समजेल की अरविंद केजरीवालांना अंतरिम जामीन मिळेल का नाही। अरविंद केजरीवालांची मागणी होती की त्यांना बरोबर इलेक्शनचं मॉडेल कोड ऑफ कॉन्डक्ट अनाऊन्स झाल्यावरच अरेस्ट केलं गेलं आहे आणि त्यांना कॅम्पेनिंगपासून रोखण्यात येतं आहे, त्यांना प्रचार त्यांनी न करावा म्हणून हे करण्यात आलं आहे। तर त्यांच्या वकिलांची मागणी होती की दिल्लीला 26 मेला वोटिंग आहे आणि पंजाबमध्ये 1 जूनला वोटिंग आहे, तर वोटिंग पुरता तरी एक थोडा अंतरिम जामीन अरविंद केजरीवालांना मिळावा म्हणजे ते प्रचार करू शकतील। तर त्याच्यावर आज आर्ग्युमेंट्स झाले, मागच्या आठवड्यातच सुरू झाले होते आर्ग्युमेंट्स। अमित देसाई आणि अभिषेक सिंघवींनी केजरीवालांच्या वतीने आर्ग्युमेंट्स केले आणि आज ॲडिशनल सॉलिसिटर जनरल SV राजू आणि सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी ईडी सीबीआय केंद्र सरकारकडून आर्ग्युमेंट्स केले। केंद्र सरकारचा म्हणजे ईडीचा सीबीआयचा पूर्ण विरोध आहे की अरविंद केजरीवालांना अंतरिम जामीन देऊ नये म्हणून आणि कोर्टाचा थोडा कल वाटत होता की अंतरिम जामीन आम्ही त्यांना देऊ काही दिवसासाठी, पण तरी आज आर्ग्युमेंट्स पूर्ण न झाल्यामुळं परवा हे मॅटर परत ठेवण्यात आलेलं आहे आणि परवा अशी अपेक्षा नक्की आहे की अंतरिम जामिनीवर काहीतरी निर्णय कोर्ट घेईल, तो अंतरिम जामीन द्यायचा का न द्यायचा। आज बरेच आरोप प्रत्यारोप झाले कोर्टात, जवळजवळ 3-3.5 तास हे मॅटर चाललं आणि आता आपल्याला परवापर्यंत परत थांबावं लागेल। परवाच आपल्याला समजेल की अरविंद केजरीवालांना सुप्रीम कोर्ट अंतरिम जामीन देईल किंवा नाही। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।